सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी बैठक घेतली। आगामी काळात मुंबई मनपा मनपामध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या सूचना सर्व आमदारांना दिल्या। मनपा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईतील आमदारांनी स्थानिक पातळीवर लक्ष द्यावं, तसंच राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना स्थानिक पातळीवर पोहोचवाव्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय नेमकं आजच्या बैठकीत घडलं? मुंबईतील भाजपाचे सर्व आमदारांची बैठक काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी घेतली आहे। गेले काही दिवस ते विभागनीय आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा वेगवेगळ्या भागातल्या आमदारांच्या बैठका घेत होत्या। मुंबईतली बैठक आज त्यांनी घेतलेली आहे आणि मुळात पुढील कालावधीमध्ये मुंबईमध्ये भाजप महापालिकेमध्ये एक नंबर राहील या दृष्टिकोनातून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत। महापालिका स्तरावरील योजना, ज्या विशेषतः राज्य सरकारने गृहनिर्माण, नगरविकास सारखी काही खाती आहेत की ज्या माध्यमातून मुंबईकरांसाठी दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत। विकासाची अनेक कामं आहेत, त्या आवर्जून जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत। आमदारांनी देखील स्थानिक पातळीवर आता प्रशासक असल्यामुळे अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना काम करण्यामध्ये अडचण येत असल्याचे भावना सुद्धा व्यक्त केल्या आहेत। अशा परिस्थितीत प्रशासक जे अधिकारी आहेत त्यांना देखील सूचना करण्याचे आदेश मुख्यमंत्री देतील असं सांगण्यात आलं आहे। एकूण पाहिलं तर आगामी काळामधील महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी तसंच सरकारची प्रतिमा उज्ज्वल करण्याचं काम भाजप करू पाहते आणि त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये चर्चा झाली। नक्की, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।